विनंती करेन की त्यांनी श्री दाजी शिगळे साहेब यांचाही सत्कार करावा। ते आपले दाजी आहेत, दानशूर आमचे संस्थेचे आहेत। बाकी या ठिकाणी अनिल शिगळे साहेबांना विनंती करेन की त्यांनी श्री सक्सेना साहेबांचा सत्कार करावा। डॉक्टर हंडे साहेबांचा सत्कार करावा। बुजुर्ग सबसे पहले विनीता आज के दिन नहीं वहिनी आम्ही म्हणतो त्यांचा सत्कार आम्ही सर्वांनी करावा। मनोज मोदी साहेबांचा सत्कार आम्ही सर्वांनी करावा। आम्हा हळूहळू हा जरूर येत आहे। GS पाटील यांचा सत्कार गर्मी में साले उड़ा पंखा दे रही आमचे संत तुळशीबाबा यांचाही सत्कार गाणी करतील। महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच अपारंपरिक ऊर्जा मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गणेश नाईक साहेब, माझे गुरु सुप्रीसंत पीरसाहेब मियासाहेब कादरी, आलोक सक्सेना व्यक्तीची सक्सेना एवढ्या सांगण्यासाठी त्याचे डायरेक्टर आलोकजी सक्सेना, जोशी बाबा, त्याचबरोबर माननीय हंडे साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीचे सभापती माननीय विनया मडवी मॅडम, स्टँडिंग कमिटीचे सदस्य माननीय श्री मनोहर मडवी साहेब, माजी मित्र श्री माजी नगरसेवक GS पाटील साहेब आणि माझे डॉक्टर मॅडम, राष्ट्रीय सर्व उपस्थित आणि माझ्या बंधूंनी भगिनी, आज सुप्रीसंत पीरसाहेब मियासाहेब कादरी या माझ्या गुरूंचा वाढदिवस आहे। खरं तर हा वाढदिवस या अगोदर कधी असा केलेला नव्हता आणि कधी केला गेला नव्हता आणि करायचा त्यांचा विचारही नव्हता, परंतु मी त्यांना असा आग्रह केला की बापूजी मला तुमच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम करायचा आहे। त्यांनी मला परवानगी दिली, ती पण मी जबरदस्ती घेतली त्यांच्याकडून। ते म्हणाले की अनिल साहब, मेरा जन्मदिन मैं किसी को अभी तक बोला नहीं हूँ, ना मैं कभी सेलिब्रेट किया हूँ। मैंने बोला बापूजी मुझे आपका परमिशन चाहिए आणि आज तो कार्यक्रम होते। 21 वर्षापूर्वी मी जेव्हा बापूंना भेटलो होतो त्यावेळेला मला नेमकं कळलं की मी कोणाला भेटतोय, पण 21 वर्षानंतर मी तुमच्यासमोर आहे। मी तुम्हाला सांगतो की साक्षात परमेश्वराच्या रूपात बापूजी मला भेटले। मी एका कोकणातील छोट्याशा खेडेगावातून मुंबईमध्ये जेव्हा आलो त्या चेंबूरच्या एका शाळेमध्ये नोकरी करत होतो। आज माझी संस्था अहिल्या ज्ञानप्रसारक संस्थेच्या 2 शाळा आहेत, 10वीपर्यंत इंग्रजी मराठी माध्यम आणि कॉलेजच्या दिशेने माझी प्रगती चालू आहे। हे सर्व बापूंच्या आशीर्वादानेच मला प्राप्त झालं, हेही मी तुम्हाला अगदी श्रद्धेने सांगू इच्छितो। हे सर्व करत असताना अनेक अडीअडचणी आल्या, त्यांच्या आशीर्वादाने त्या दूरही झाल्या, परंतु बापूंचं नेहमी असं सांगणं असतं की परमेश्वर, तुम्ही फक्त प्रामाणिकपणे मेहनत करा, परमेश्वर तुमच्यावर आशीर्वाद देत असतो, मी फक्त निमित्त आहे। बापूंचं असं म्हणणं आहे की मी आशीर्वाद देणारा कोण नाही आहे, परमेश्वर आहे, मी फक्त निमित्त आहे। मी लहान असताना माझ्या आईचं निधन झालं, माझे वडील
वडिलांचं निधन झालं. आज मला आई वडील नाही आहे. पण ज्यावेळेला मला माझ्या आई वडिलांची आठवण येते त्यावेळेला बापूंमुळे मला त्यांची कधी उणीव भासत नाही. मी कामगिरी वगैरे कोण नाही, मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे. पैसा म्हणजे श्रीमंती नाही. परमेश्वर कृपेने बापूंच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखी आहे. तर दानशूर हा शब्द फक्त जरा काढून घ्यावा. मी श्रद्धेने त्यांना रुग्णाला ॲम्ब्युलन्स दिलेले आहे की त्याच्यामध्ये माझी श्रद्धा आहे की त्यांच्या सय्यद राजवाडी चॅरिटेबल ट्रस्ट जे सामाजिक कार्य आहे, दरवर्षी 500 विद्यार्थ्यांना मोफत म्हणजे शिक्षणाचा खर्च, शाळेची फी भरली जाते, युनिफॉर्म, वया, पुस्तक वगैरे मोफत दिलं जातं. काही गरजू गरीब लोकांना वैद्यकीय मदत दिली जाते. मागे गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला होता त्यावेळेला सय्यद राजवाडी चॅरिटेबल जे काम केलं 5-6 वर्षापूर्वी मुंबईमध्ये 26 जुलैला जो हाहाकार वाजला होता त्याच्यामध्ये सुद्धा सय्यद राजवाडी चॅरिटेबल जे कार्य केलं ते प्रशंसनीय आहे. आणि म्हणूनच या सेवाभावी संस्थेला मी काय सेवा करू शकतो, मी काय सेवा करू शकतो म्हणून मी आधी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. इथे बापूंना भेटायला सर्व जाती धर्माचे लोक होतात. मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो का नाईट ट्रॅव्हलसाठी मी सांगतो. त्या बापूंच्या बाजूला गोष्टी मला बसलेल्या आहेत. हे हिंदू, मराठी, कोकणाचं ब्राह्मण आहे आणि त्यांचे जे शिष्य आहेत आणि त्यांचे ते पुढे कंटिन्यू चालू आहे. तर मला असं म्हणाल की एक मुस्लिम संत आणि एक हिंदू संत, मराठी, हिंदू, ब्राह्मण हा संगम फक्त तुम्हाला इथंच पाहायला मिळेल. आज या कार्यक्रमानिमित्त नवी मुंबईचे शिल्पकार माननीय मंत्री माननीय गणेश नाईक साहेब इथं आलेले आहेत. मी ज्या नाईक साहेबांना भेटायला जातो साहेबांसोबत भरपूर मोठी गर्दी असते. त्या गर्दीमध्ये नाईक साहेबांची नुसती नजर माझ्याकडे पडली तर साहेब फक्त एक हात मारतो, सिगारेट